मित्राला जमिनीत गाडून त्याच्यावर हॉटेल बांधले. धक्कादायक घटना उघड. खुनाला कधी ना कधी वाचा फुटतेच असे म्हणतात, कारण कितीही प्रयत्न केला तरी खून केलेल्याच्या तोंडून कुठे ना कुठे वाच्यता झालेलीच असते. बुलढाणा जिल्ह्यात तर अक्षरशः चित्रपटाच्या कथेप्रमाणे एक घटना घडली. यामध्ये एकाने व्यावसायिक स्पर्धेतून गावातीलच एका तरुणाचा खून केला. मृतदेह गाडून त्यावर हॉटेलही थाटले. पाहता पाहता 4 वर्ष उलटली. कोणालाही खुनाचा संशयही आला नाही. दरम्यान तो आपल्या पत्नीला त्रास देऊ लागला. त्यातच त्याने "मी हाफ मर्डर केला आहे" असे सांगत तिला दमबाजी केली. त्याच्या त्रासाला कंटाळलेल्या त्याच्या पत्नीने ही माहिती पोलीस ठाण्यात दिली आणि तब्बल 4 वर्षांनी या खून प्रकरणाला वाचा फुटली. त्याचा हा वृत्तांत. मेहकर तालुक्यातील सुकळी या गावात विनोद आश्रुबा नवले वय वर्ष 38 हा कुटुंबासह राहायचा. त्याच्या कुटुंबामध्ये पत्नी, 2 मुली, 1 मुलगा, आई वडील आणि 2 विवाहित भाऊ होते. काही वर्षांपूर्वी ट्रक व ड्रायव्हर म्हणून काम करणारा विनोद हा मेहकर येथील एका व्यक्तीच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता. तसेच सुकळी गावातील सुनील बाजीराव जाधव वय 39 याच्याकडेही प्रवासी वाहतुकीच्या गाड्या होत्या. त्या मेहकर ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत प्रवासी वाहतूक करायच्या, तर विनोद नवले हे त्याच रस्त्यावर वाहन चालवत होता. सुनील आणि विनोदमध्ये कमालीचे व्यावसायिक स्पर्धा होते. या स्पर्धेमध्ये गाडीच्या नंबरपासून प्रवासी भरण्यापर्यंत अनेक कारणावरून त्या दोघांच्यामध्ये नेहमीच वादविवाद, शिवीगाळ आणि कधीकधी राडाही व्हायचा. विनोद पूर्वे ट्रक ड्रायव्हर असताना सुनीलचा भाऊही ट्रक चालवायचा. तेव्हा त्यांच्यातही वाद होत होते. त्यामुळे विनोदसोबत सुनीलचे जुने वैर होते. दोघांच्यामधील वैर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत होते. वाढत्या वैरामुळे सुनीलच्या डोळ्यांमध्ये विनोद खूपत होता. नेहमीच्या वादास पूर्ण विराम देण्यासाठी सुनीलने विनोदचा खून करण्याचा प्लॅन आखला. सुनील जाधव हा प्रवासी गाड्या चालवण्याच्या व्यवसायाशिवाय व्याजाने पैसेही वाटायचा. त्याच्याकडून मेहकर येथील सचिन उगले याने बरेचदा व्याजाने पैसे घेतले होते. सचिनचा मोळा रोडवर जामगाव शिवारात पैलवान नावाचा ढाबा होता. मारामारी, वादविवाद, गुंडागर्दी करण्यात पटाईत असलेल्या सचिनवर हाफ मर्डरची केस आहे. त्यालाच आपला कट्टर वैरी विनोदला संपवण्याची जबाबदारी नव्हे, काही पैसे देऊन सुपारीच द्यावी असे सुनीलला वाटले. त्याप्रमाणे सुनीलने सचिनला सुपारीच दिली. त्यानंतर सचिन याने आणखी दोघांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला आणि कामाला लागला. सचिन योग्य संधीची वाट पाहू लागला. त्यासाठी त्याने विनोदसोबत ओळख वाढवली. त्या ओळखीतूनच सचिन उगले याने दिन 2 मे 2022 रोजी संध्याकाळी 4 वाजता विनोदला मोळा रोडवरील जामगाव शिवारातील पैलवान ढाब्यावर बोलावले. नंतर तेथे सुनील जाधव आला. सचिनने विनोदचा खून करण्यासाठी सोबत घेतलेले आणखी दोघे तेथे होतेच. सर्वांनी एकत्र मद्यपान केले. विनोदला जास्त दारू देण्यात आली. विनोदला नशा चढल्यावर तो बेसावध असताना त्याच्यावर सर्वजण धारदार चाकू आणि कैची घेऊन तुटून पडले. मद्यधुंद विनोदच्या पोटावर, मानेवर, गळ्यावर, छातीवर चाकू आणि कैचीचे अगणित वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यातच विनोद गतप्राण झाला. रात्री ढाब्यामागे एक खड्डा खोदून त्यात मारेकऱ्यांनी विनोदचा मृतदेह गाडून टाकला. त्यावर सिमेंट कॉन्क्रीट करून घेतले आणि काही घडलेच नाही अशा आविर्भावात ते वावरू लागले. इकडे 8-10 दिवस झाले तरी विनोद घरी न आल्याने त्यांची नातेवाईकांनी शोधाशोध केली, पण तो सापडला नाही. शेवटी मेहकर पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल करण्यात आली. विनोदचा पत्ता न लागल्याने संपूर्ण परिवार त्याची वाट पाहू लागला. पाहता पाहता 4 वर्ष उलटली तरीही विनोद कधीतरी घरी येईल अशी आशा त्याची पत्नी आणि मुलांना होती. 4 वर्षाचा मोठा काळ लोटला होता. मेहकर येथील सचिन उगले आणि त्याच्या पत्नीचे फारसे पटत नव्हते. त्यात त्याने विनोद नवलेचा खून केल्यावर काही दिवसांनी पैलवान ढाबाही बंद केला. सचिन पत्नीला मारहाण, शिवीगाळ करायचा. त्यामुळे त्याची पत्नी त्याच्याकडे नेहमी घटस्फोट मागत होती. पत्नीशी झालेल्या वादात सचिन नेहमीच "मी एक हाफ मर्डर केला असून सुकळी येथील एकाचा सुनील जाधव याच्या मदतीने खून केला आहे. तू मला घटस्फोट मागितला तर त्या खुनाच्या आरोपात मी तुला अडकवेन" अशी धमकी द्यायचा. सचिनच्या सततच्या त्रासाला त्याची पत्नी कंटाळली होती. त्याच्यापासून घटस्फोट मिळू शकत नसल्याने आता हा प्रकार पोलिसांना सांगावा असे तिने ठरवले. दिन 17 एप्रिल रोजी तिने पोलीस स्टेशन गाठून सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. सुकळी येथील विनोद नवले 4 वर्षापासून बेपत्ता असल्याने पोलिसांच्या लक्षात आल्यामुळे पोलिसांनी सचिन उगले याच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. पत्नीने सगळा प्रकार पोलिसांना सांगितल्याने पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे सचिनच्या लक्षात आले. आज ना उद्या आपण पकडले जा, त्यापेक्षा आपणच पोलीस स्टेशनला गेलेले बरे असा विचार करून दिन 20 एप्रिल रोजी मध्यरात्री पोलीस स्टेशनला दाखल झाला.
त्याने सुकळी येथील सुनील जाधव याच्या मदतीने विनोद नवलेचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने सांगितलेल्या माहितीवरून दिनांक 21 एप्रिल या दिवशी सकाळी सर्व यंत्रणा दाखल झाली. दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळचे 7 वाजले होते. मेहकरपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोळा रोडवरील जामगाव शिवारातील पूर्वी पैलवान ढाबा असलेल्या आणि आता भुईसपाट झालेल्या जागेजवळ पोलिसांचा मोठा ताफा उभा होता. ॲम्ब्युलन्स, पोलिसांच्या गाड्या, फॉरेन्सिक वाहन, वैद्यकीय अधिकारी, महसूल तथा नगर परिषद कर्मचारी, काही मजूर आणि JCB सह पोलिसांचा मोठा ताफा पाहून रस्त्यावरून येणारी जाणारी वाहने तेथे आपोआप थांबत होती. काय झाले आहे याची कल्पना कुणालाच नव्हती. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मात्र आपापल्या कामात व्यस्त होते. काहीही माहीत नसले तरी काहीतरी अघटित घडल्याची खात्री पोलिसांचा ताफा पाहता होत होती. पोलिसांच्या ताब्यातील एका व्यक्तीने सिमेंट कॉन्क्रीटचा मलबा असलेल्या ठिकाणाकडे बोट दाखवताच JCBने सिमेंटचा मलबा हटवण्यात आला. नंतर मजूर त्या ठिकाणी खोदकाम करू लागले. जणू दृश्यम चित्रपटाच्या सीनसारखा प्रकार तिथे सुरू होता. काही वेळात एक मानवी सांगाडा खोदकामांमध्ये उघडा पडला. सांगाडा आणि सांगाड्याजवळील काही वस्तू पाहून एक महिला आक्रोश करू लागली. त्या महिलेचा आक्रोश पाहून उपस्थितांचे काळीज हेलावत होते. तो प्रकार पाहून बघ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. काही तेथूनच काढता पाय घेतला तर काहींनी मात्र उत्सुकतेपोटे तेथे तळ ठोकला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देऊन मेहकर ठाणेदार आल्यावर यांना तपास कमी मार्गदर्शक सूचना देत होते. सुकळी येथील 4 वर्षांपूर्वी बेपत्ता असलेल्या विनोद नवले या व्यक्तीचा गावातीलच सुनील जाधव आणि मेहकर येथील सचिन उगले यांनी खून करून मृतदेह तेथे गाळून टाकले, जी दबक्या आवाजात चर्चा होत होती. आणि काही वेळातच पोलिसांनी तसे स्पष्ट केले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा व सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून मानवी सांगाडा ताब्यात घेतला. 4 वर्षांनंतर खुनाचा उलगडा झाल्याने एकच खळबळ निर्माण झाली. विनोद नवलेचा खून का, कशासाठी केला आणि 4 वर्षांनंतर उघडकीस कसा आला याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मृतक विनोद नवले यांचा भाऊ मनोज अश्रुबा नवले, वय वर्षे 35, राहणार सुकळी, यांच्या फिर्यादीवरून मेहकर पोलिसांनी आरोपी सचिन ज्ञानेश्वर उगले, वय 32, राहणार अण्णाभाऊ साठे नगर मेहकर व सुनील बाजीराव जाधव, वय 39, राहणार सुकळी या दोघांच्यावर कलम 302, 201, 120 या कलमान्वये गुन्हा दाखल केला. दोघांनाही न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने संशयितांना पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत संशयित आरोपींना घटनेबाबत विचारणा केली असता व्यावसायिक वादात नियोजनपूर्वक कट करून सुनील जाधव याने सचिन उगले याला सुपारी देऊन विनोदचा निर्घृण खून केला. त्यानंतर मृतदेह ढाब्याच्या मागे गाळून टाकल्याचे चित्रपटात शोभावी अशी अंगावर काटा आणणारी थरारक घटना कथन केली. 4 वर्षांपूर्वी केलेल्या खुनाचे अखेर बिंग फुटले. बेपत्ता विनोद नवलेची चातकासारखी वाट पाहणारे त्याची चिमुकली मुले आणि पत्नीच्या आशेची निराशा झाली. तपासादरम्यान या प्रकरणात सचिन उगले आणि सुनील जाधव यांच्याशिवाय आणखी 2 संशयित, पवन रामचंद्र घेवंदे, वय वर्षे 28, राहणार मेहकर, अंकुश दत्तात्रय बोडके, वय वर्षे 35, राहणार जामगाव तालुका मेहकर यांचा सहभाग असल्याची खात्री पोलिसांना झाली. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या घटनेत आरोपींची संख्या 4 झाली असून आणखी काय उलगडा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि इतर सहकारी पुढील तपास करत आहेत.